व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दिसणारं निळं वर्तुळ नेमकं कशासाठी जाणून घ्या सविस्तरपणे। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर येतात इंग्लिशचे ग्रामर, वर्ग 5वी ते 10वी पर्यंतचे इंग्लिश या विषयाचे व्हिडिओज आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी असलेली माहिती। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर तुम्हाला एक निळं सर्कल असलेलं एक वर्तुळ दिसतोय, ठीक आहे। आणि अनेकांना प्रश्न पडलाय की हा कशाचा वर्तुळ आहे, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर बघूया हे निळं वर्तुळ नेमकं कशासाठी असते। तर मानवाच्या मूलभूत गरजांमध्ये मोबाईलची भर पडली आहे। अशातच एखाद्याचे बँक अकाउंट एक वेळ नसेल पण सोशल मीडिया अकाउंट नक्कीच असेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। लोकांचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ हा सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात जात आहे। हे ओळखून सोशल मीडिया सेवा देणाऱ्या संस्था या ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी दर दिवशी नवनवे फीचर्स देत आहेत। आता यात भर पडली आहे मेसेंजरवर दिसणाऱ्या निळ्या सर्कलची, म्हणजेच ब्ल्यू वर्तुळाची, ठीक आहे। तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हे नवीन निळे सर्कल किंवा वर्तुळ कधी आले हे तुम्हालाही लक्षात आले नसेल। अनेक जणांना तर त्याचा उपयोग काय हेही माहीत नसेल। ती माहिती देण्यासाठीच आजचा हा लेख आणि या लेखाच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। वास्तविक हे जे निळे वर्तुळ आहे हे मेटा AI त्याचं प्रतिनिधित्व करते, म्हणजेच मेटा AI याची माहिती ती देते। मेटाने लॉन्च केलेला हा स्मार्ट असिस्टंट आहे, म्हणजे तुमचा एक तो मित्र आहे। हे फीचर्स तुम्ही विनामूल्य वापरू शकता, म्हणजेच यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागणार नाही। त्यासोबतच मेटा AI ने 2 महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात हे आले होते, परंतु ते फक्त काही देशांमध्येच उपलब्ध होते। आता ते भारतातही उपलब्ध करण्यात आलेले आहे। मेटा AI हे एक अतिशय प्रगत AI मॉडेल आहे, जे तुमच्या माहितीपर प्रश्नांची उत्तरे तात्काळ देऊ शकते। म्हणजे तुम्ही जसं गुगलवर विचारू शकता तसंच तुम्ही व्हॉट्सअपवरही कोणतीही माहिती किंवा तुम्हाला दिसत असलेल्या कोणत्याही चित्राविषयीची माहिती घेऊ शकता। डॉक्युमेंट बनवण्यासाठी तुम्हाला ते मदत करू शकते आणि भाषांचे भाषांतर देखील करू शकते, म्हणजे याद्वारे तुम्ही त्याचे ट्रान्सलेशन सुद्धा दुसऱ्या भाषेमध्ये करून घेऊ शकता। ईमेल लिहिण्यासाठी, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी, एक्सेल शीट बनवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे। हे AI मॉडेल LLMA 3 मॉडेलवर आधारित आहे, जे जगातील सर्वात प्रगत भाषा मॉडेलपैकी एक आहे। आता मेटा AI ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते थेट फेसबुक आणि इंस्टाग्राम फीड वरून वापरले जाऊ शकते। जसं उदाहरणार्थ, जर तुम्हाला फेसबुकवर पोस्ट दिसली आणि त्याबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पोस्ट वरून किंवा त्या पोस्टर वरून थेट मेटा AI ला विचारू शकता। शिवाय व्हॉट्सअपवर आपण जसे चॅटिंग करतो किंवा गुगलवर सर्च करतो त्यानुसार निळ्या वर्तुळावर क्लिक करून जर तुम्ही माहिती विचारली तर पुढच्या सेकंदाला तुम्हाला त्याचा ऑप्शनल काय करतो रिप्लाय मिळतो, म्हणजे तुम्हाला ती माहिती पटकन त्याद्वारे काय होते व्हॉट्सअपवर मिळू शकते। जिथे त्याच्याकडे माहितीची कमतरता असेल अशा विषयाबाबत तो नम्रपणे नकार देतो, म्हणजे ती माहिती जर मेटा AI कडे नसेल तर तो तुम्हाला ही माहिती उपलब्ध नाही अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज टाकतो। आणि याबद्दल तुमच्याकडे जर माहिती उपलब्ध असेल तर तुम्ही ती त्याच्यामध्ये फीड करा असे सांगतो, म्हणजे तुम्ही स्वतःही त्यामध्ये ती माहिती घालू शकता। एकूणच काय तर माहिती द्यायला हाकेसरशी एक सर्च इंजिन आपल्याला उपलब्ध झालेला आहे, ठीक आहे। इंग्रजी शिकण्यापासून ते करिअर मधील प्रगतीपर्यंत प्रत्येक वस्तूच्या किंवा प्रत्येक बाबींच्या विषयावर त्याच्याकडून माहिती आपण घेऊया आणि तंत्रज्ञानाचा सदुपयोग करूया। तर अशा पद्धतीने तुमच्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर जे निळं सर्कल येत आहे, ठीक आहे,
तर ते निळं सर्कल हे अशा पद्धतीचे येत आहे पहा. तर हे निळं सर्कल काय आहे आणि याचा उपयोग काय आहे हे अनेकांना माहीत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा उपयोग नेमका काय आहे आणि ते कशा पद्धतीने आपण एक सर्च इंजिन म्हणून वापरू शकतो हे तुम्हाला सांगण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ आपण लाईक आणि जास्तीत जास्त शेअर कराल. सोबतच अशाच पद्धतीचे तुमचे जे माहितीपर व्हिडिओज आहेत त्यांची प्लेलिस्ट माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओ पाहू शकता. माझ्या चॅनलवर फक्त माहितीपर व्हिडिओ येत नाही, तर माझ्या चॅनलवर इंग्लिशचे कंप्लीट ग्रामर, त्यासोबतच वर्ग 5वी पासून तर 10वी पर्यंतच्या इंग्रजी या विषयाचे टेक्स्टबुक मधले पूर्ण लेसन्स, पोएम्स, त्यासोबतच त्याच्यावर आधारित सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यामुळेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासोबतच तुमच्या घरी जी मुलं बाळं आहेत वर्ग 5वी ते 10वी पर्यंतची, त्यांच्यासाठी इंग्रजी विषयाचे व्हिडिओज आपल्याला हवे असतील तर ते तुम्ही याच व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये इंग्लिश ग्रामर अशा पद्धतीने सर्च करून तुम्ही तेही व्हिडिओ पाहून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच आपण यूट्यूबवर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर. मी आपली आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.